तर पाहुयात सिंधुदुर्गमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे। सिंधुदुर्गामध्ये सकाळपासूनच मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि सध्या कोकणाला जोरदार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता आणि त्याप्रमाणे जोरदार पर्जन्यवृष्टी कोकण पट्ट्यात पडते आणि हवामान विभागाने पुढचे 3 ते 4 दिवसांसाठी कोकणाला येलो अलर्ट सुद्धा जारी केला। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने आता हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। याच पावसाळी परिस्थितीचा सिंधुदुर्गातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या तळ कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसतोय। सकाळपासून पावसाची जी रिपरिप आहे ती सुरू आहे। आता मी बघितलं तर सावंतवाडी या भागात आहे आणि इथे बघितलं तर हा जो पाऊस आहे सध्या मोठ्या प्रमाणात पडताना दिसतोय। सध्या हवामान विभागाने येलो अलर्ट हा जारी केलेला आहे। पुढील 2 ते 3 दिवस हा येलो अलर्ट असेल। एकंदर पाहिलं तर बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हा जोर आहे तो केलेला दिसतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुढील 3 दिवस हा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। एकंदर आज जर पाहिलं तर संपूर्ण जे वातावरण आहे ते ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय आणि त्यामुळे सध्या बघितलं तर सकाळपासून पावसाची जी रिपरिप आहे ती सुरू आहे। सध्या भात शेतीचा हंगाम आहे आणि अशा वेळी ही जी पाऊस मोठ्या प्रमाणात हा पडताना दिसतोय। एकंदर पाहिलं तर हा जो शेतीसाठी हा पाऊस आहे तो उपयुक्त असा मानला जातो। मात्र सध्या बघितलं तर सर्वच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या ज्या सरी आहेत त्या कोसळताना पाहायला मिळत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।